घरात कराय दिसत तुम्ही हे काढा की गरगर राहू दे ते. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आत्ता टाईम झाला आहे 9:43. आता मी चाललो आहे कटिंग करायला. आईला तर म्हणले मी टक्कलच करून येणार आहे आणि बरोबर जाताना टोपी घेऊन येणार आहे. टक्कल करणार नाही, फक्त कडकडीन थोडी बारीक करणार आणि वर थोडी बारीक करणार आहे. आणि आता जाताना पण म्हणणार आहे मी टक्कल करून येणार आहे आणि आई बरोबर प्रँक करणार आहे. बघू काय म्हणते आई. आई मी चालू कटिंग कराय आणि टक्कल करणार मी. सांगत होतं टब्बर म्हणून तेवढा टप नाही वाटला काय नाही वाटला. मी चाललोय कटिंग करा, मी टक्कल करणार आहे बरं का. मोठं टक्कल करणार आहे. हे नको कंपनीत गाडी पाहिजे देतात का नाही करून उघड टाकलं काय सांगत आहे? चाल तू टक्कल गेल्या बारीने केलं तर तसं कर जा. नाही केलंय तसं कर. हा चांगलं वाईट फ्लेक्सिबल खालून कट कर असा. मग वाढत नाही. मित्रांनो टोपी न्यायचं कॅन्सल केलंय की मास्क नेणार आहे. मास्कने बरोबर एवढं कव्हर होईल. जर का थोडी तरी केस दिसली का नाही प्लॅन सगळा फेल होईल. आई तो एवढं चिडल्यात ना, आईपेक्षा तर पप्पा एवढं चिडल्यात का नाही. पप्पा बोलले आज वाट टक्कल काढायचं नाही. तर मित्रांनो सोलर पॅनलचं बल्बचं टॉपचं आहे का नाही त्याची सावली आमच्या दारात पडते बरोबर इथं. असं बरोबर एवढी चौकणीत सावली पडते. एक माणूस आरामात उभा राहू शकतो इथं काम करायचं म्हणल्यावर. माझ्या तर लक्षातच नव्हतं पप्पाला दवाखान्यात घेऊन जायचे. कालच पप्पा म्हणले होते. आता आकांक्षा पशी गेला, आकांक्षा म्हणून म्हणली पप्पाला दवाखान्यात घेऊन जायचं. परत माघारी आले आणि मी जिथं कटिंग करायला जाणार का तिथल्या दवाखान्यात जाणार. मला असं वाटलं बरं झालं पप्पा मायावर नाही आले. कटणीचा सगळा प्लॅन फेल झाला असता. ते ना थोडी कटिंग आहे हितवर वर करायची आणि तुम्ही थोडी वर म्हणजे बारकी मशीन मारायची. तर मित्रांनो फायनली कटिंग करून झाली. आता टोपी घालू डोक्यात आणि घरी जाऊ. आईची काय म्हणते बघू. तर मित्रांनो सगळ्यांच्या चपल्यानं खाली लावल्यात, फक्त माझ्या आणि पप्पाच्या ठेवल्यात. माझी का ठेवतो हे कशा टक्कल करून आले. आला मला सांगू त्यामुळे गोंधळ आई टक्कल केल्यावर हसायला लागलाय टक्कल. सगळीकडून हाणला असं गोल 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 गोल. मध्ये केस ठेवलेत ना. हा हा नाही बघ ठेवलेत का बी नाही ठेवली. काढ किती काढू का. आईला आधी वाटलं करू जे पण आजच्या म्हणल्या काढा म्हणून काढायला. तर मित्रांनो सगळेजण जेवायला बसले. एवढं कडला बसलोय का नाही लेवण लागते थोडं. सर ना तिकडं सर ना अजून थोडं लेवण लागते. पलीकडे ऊन आले त्या फरशीच्या ना कट्ट कट ऊन आले. आई दर लिंबू सरबत. लिंबू सरबत आहे हा. आईने ना पप्पाचा बी सरबत घेतला पाणी म्हणून. आईला माहिती होतं का नाही खरं सांगतो. अगं आई त्याच्यात बिया बी दिसतात की लिंबाच्या. अगं लगेच लिंबा दिसतात का सांग बरं. आईला ना कमी सरबत भेटल्यामुळे आईने असं केलं. मी तर एवढीच सरबत पिलोय. एवढीसा हा जास्त करायचा ना मग. तर मित्रांनो मला आईला एक गोष्ट सांगायची त्यासाठी कूलर कशी बोलावले डोकं शांत केलं. काय बघ काय टाकले ते शांत आलं का. फ्रीज मध्ये ना सरबत ठेवला होता बरं का. आणि लावताना माझ्याकडून खालीच पडलं म्हणजे ना कुकरचं बांध डायरेक्ट लावडलं. अर्ध सरबत सांगलंय रागू त्याच्यामुळे तू कमी कमी केला ना आम्हाला एवढी दिला. हा त्याच्यामुळे ना मी उगं थोडा सरबत पेलो. जास्त करून आईला दिला आणि जास्त करून पप्पाला दिला आणि त्यातला मी आई तू पप्पाचा प्याला. आई इकडं बघ ना पप्पानी काय केले.
तरी म्हणलं मला घरात करायला दिसत तुम्ही हे काढा की घर घर. राहू दे ते चिटकून घेईन त्यातलं सुसून गाण. अहो तो घर काढायचा असतो. काय केलंय बघ ना तोंडाला पप्पानी. लावून आलाय तुम्ही. मग हे घर काढायचा असतो. अगं ते सुसून घेतो ना आतून. नाही काय मग आरुष कसं बघतोय. जाता का नाही लावली ह्याला थांब ना दही साखर खायची. का आता एवढी खातो का थोडीशी दही एवढं लय का. साखर किती टाकली त्याच्यात टाकू का नको आई. एवढी साखर टाकली मित्रांनो आणि आई म्हणते बाद झालं एवढं. पहिल्यांदा दही खातोय त्याच्यात तुम्हाला खवायचं आहे. अरे खवडायचं नाही मला काय माहिती त्यात दही होतं म्हणून तुला म्हणलं काय 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 म्हणून बघितलं होतं. आंबट आहे का आज टाकायला. तर मित्रांनो आईच्या मनातच नव्हतं मला दही खाऊन द्यायचं. दही सांडलं सगळं. हिथं दही सांडलंय हिथं दही सांडलंय पायावर पण दही सांडलं. आईला मला दही खाऊनच सावकाश. तू नाही गेली काय. त्या माग बसलेत का. आधी ती एकटी चालली होती पण माग धरले. सावकाश पुढे गाडी आहे. आज येईल का रे मला थोड्या दिवसाने. आज 2-3 दिवस शिकली का नाही हळूहळू जमन. एकदम नाही शिकत गाडी. स्कूटी ना आधी ती आता बऱ्यापैकी चालवायला लागली बरं का. पहिल्या दिवशी तर काहीच जमत नव्हती. अशी आहे ना आतून असं वाटतं कधी येते आहे का. एक्साइटमेंट असते असं वाटतंय आज आलीच पाहिजे. पण हळूहळू नक्की आहे ना स्कूटी. वळवली मी. स्कूटीचं कसं असतं माहिती का गपकेने नाही वळवायची डायरेक्ट पडते स्कूटी. स्कूटीचं त्याच्यामुळे मी चालवत नाही. मला लय स्कूटीची भीती वाटते. पडलं होतं ना मी स्कूटीवरून एकदा. तर मित्रांनो कुटीवरून पडलं होतं ना इथं 5 टाकं पडलेत. त्याच्यामुळे मी कुटी चालवायला घाबरतो. आत्ता टाइम झालाय 7:03. आता अख्खा दिवस मावळलाय. एकदम ऑरेंज झाले या. भारी झाले हा. डोंगर बिंगर कसलं भारी दिसतं लाईट. एकदम भारी ऑरेंज झाले. ही चित्र काय ना अशी चित्र फोटो काढतात आणि चित्र बनवतात. सगळी पक्षी गेल्यात पण एक पक्षी राहिलाय. हा तिकडं आहे ना दुसरं गाव आहे आपल्यापासून 10-12 किलोमीटर. तर मित्रांनो पप्पा ह्याच्यावर झोपल्यात आणि ह्याच्यावर जागा एवढीच एका हाता एवढी आणि ह्याच्यावर पप्पा झोपल्यात. खाली झोपा की. तर मित्रांनो युट्यूब चालू केले तर पप्पाला देतो. हा नको मला इथून पडून येतो. उभा राहून बघा की. तर पप्पाचा मोबाईल माझ्याकडे ना. आतापर्यंत पप्पा म्हणत होते मला द्या. आता माझ्यावाला दिलाय तरी पप्पा त्यांचाच मागतात. आजच्याला आईने दिवा खाली लावलाय. वरती लय वादळ सुटले आणि दिवा लावून सगळं चिकट झालं इथं. आईने देवासाठी छोटासा निवद केलाय. निवद भरू. पहिल्यांदा भात सांडग्याची भाजी केली आईने. सांबर. एकच निवद आहे. 2 होते एकच निवद आहे आई. हे काय हो भाई साहब एका खाली 2 निवद. आईने आमरस पण बनवलाय पण फ्रीज मध्ये ठेवल्यामुळं लक्षातच नाही. अजून एक निवद राहिला. हा निवद तुळशीला लावायचा. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट. बाय बाय.